Dear friend, today we are going to learn the most important part in grammar, article. आज आपण काय शिकणार आहोत की आर्टिकल्स हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. वर्ग 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि इवन ग्रॅज्युएशन आणि स्पर्धा परीक्षेकरता हा आर्टिकल्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण डिटेलमध्ये आर्टिकल्स म्हणजे काय आहे ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आता मित्रांनो आपण एक सेंटेन्स घेतलं बघा, ही इज ब्लँक मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश आणि सेकंड सेंटेन्स ही इज ब्लँक MA इन इंग्लिश. बघा आता MA चाच फुल फॉर्म काय होतो, मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश. आता इथे दोन सेंटेन्स आहे बघा MA आणि त्याचा फुल फॉर्म मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश. पण या दोनही सेंटेन्स मध्ये जर समजा आपण आर्टिकल यूज केलं तर पहिल्या ब्लँक मध्ये काय करायचं, आपल्याला यूज ए अँड द करेक्ट आर्टिकल यूज करायचं आहे. पहिल्या ब्लँक मध्ये जर बघितलं आपण तर काय आलं, ए आलं आणि सेकंड मध्ये जर बघितलं तर ॲन आलं. बघा पहिल्या ब्लँक मध्ये ए आलं, सेकंड मध्ये काय आलेलं आहे ॲन. हे जर तुम्हाला डिटेल मध्ये जर शिकायचं असेल तर माझा आजचा जो आर्टिकल्सचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. लेट गेट स्टार्ट द व्हिडिओ अबाउट आर्टिकल. येस, आता आर्टिकल्स देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल. आपण जर समजा आर्टिकल म्हटलं तर आर्टिकल्स आहेत दोन प्रकारचे आर्टिकल्स आहे. येस, पण पहिले आर्टिकल्स या शब्दाचा अर्थ काय होतो, उपपदे. आता देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. फर्स्ट इज इनडेफिनेट आर्टिकल्स. फर्स्ट काय आहे, इनडेफिनेट आर्टिकल. अँड सेकंड इज डेफिनेट आर्टिकल. बघा देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आर्टिकल्सचे आपण दोन प्रकार पाहिले. पहिला जो प्रकार आहे तो इनडेफिनेट आर्टिकल आणि दुसरा जो आहे तो डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल कन्सिस्ट ए और एन. इनडेफिनेट आर्टिकल कन्सिस्ट ए और एन. जेव्हा इनडेफिनेट आर्टिकल असेल तर इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये काय येते, ए आणि एन. आणि डेफिनेट आर्टिकल्स मध्ये येते द. बघा डेफिनेट म्हणजे होते निश्चित आणि इनडेफिनेट म्हणजे होते अनिश्चित. कळलं सर्वांना? काय बघितलं आपण, देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनेट आर्टिकल्स अँड डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल कन्सिस्ट ए और एन अँड डेफिनेट आर्टिकल कन्सिस्ट द. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल्स जे आहे याच्या डिटेल मध्ये शिकणार आहोत. म्हणजे पहिला हा जो पार्ट आहे, आपण आर्टिकल्सचे दोन पार्ट मध्ये आपण आर्टिकल शिकणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये डिटेल मध्ये इनडेफिनेट आर्टिकल आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फक्त इनडेफिनेट आर्टिकल वर राहील. तर त्या अगोदर आपण आर्टिकल्स म्हणजे काय आतापर्यंत आपण बघितलं. आर्टिकल्सचे दोन प्रकार. पण आर्टिकल म्हणजे काय तर आपण एक एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. येस, yesterday I bought a t-shirt. The t-shirt is very cheap. सिंपल एक्झाम्पल घेतलं बघा. आता हे सेंटेन्स बघितलं आपण, yesterday I bought a t-shirt. या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर टी शर्ट काय आहे, नाउन आहे. टी शर्ट काय आहे, नाउन आहे. येस, टी शर्ट हे नाउन आहे, बरोबर आहे. आता या टी शर्ट नाउनच्या अगोदर काय आलं, ए. मग ए काय आहे इथे, आर्टिकल आहे, बरोबर आहे. टी शर्ट नाउन आहे, त्याच्या अगोदर काय आलं, ए. पुन्हा बघा ते सेंटेन्स, द टी शर्ट इज व्हेरी चीप. पुन्हा इथे बघा टी शर्ट काय आलं, टी शर्ट हे नाउन आहे, बरोबर आहे. आणि या टी शर्ट नाउनच्या अगोदर काय आलं, द. आताच आपण पाहिलं ए अँड द काय आहे, आर्टिकल्स आहे. बघा सिंपल, नाउनच्या पूर्वी काय आलेलं आहे, आर्टिकल्स आलाय. इझिली आपण डेफिनेशन हे करू शकतो. अन आर्टिकल इज अ वर्ड दॅट मॉडिफाईज और डिस्क्राइब द नाउन. इट इज यूज्ड बिफोर द नाउन टू शो whether it refers to something specific or not. बघा, an article is a word. Article काय आहे, एक word आहे that modifies or describes the noun. It is used before the noun to show whether it refers to something specific or not. स्पेसिफिक असेल किंवा नॉट असेल आपण काय यूज करतो, आर्टिकल्सचा यूज करतो. आर्टिकल इज यूज्ड बिफोर नाउन. ऑल ऑफ यू अंडरस्टँड द डेफिनेशन. येस, आपण आता इनडेफिनेट आर्टिकल बद्दल डिटेल मध्ये शिकत आहोत. आर्टिकल्स बघा, हे जे आर्टिकल्स आहे की नाही, या आर्टिकल्स जे आहे आपल्याला बघायचं आहे ए आणि अँड. इनडेफिनेट आर्टिकल
बघायचं आपल्याला ए आणि चा यूज आपण केव्हा करतो. ऍक्च्युअली आपण जर बघितलं मित्रांनो तर ए आणि अँड जर बघितलं तर ए आणि चा अर्थ होतो एक. ए आणि चा अर्थ काय होतो एक. बरोबर आहे. ए आणि चा अर्थ होतो जसं आता आपण बघितलं होतं एस्टरडे आय बॉट अ टी शर्ट. अ टी शर्ट मीन्स एक टी शर्ट. मी किती घेतली एक टी शर्ट विकत घेतली. बरोबर आहे. ए आणि चा अर्थ होतो वन. आता आर्टिकल्स आपण केव्हा यूज करायचं. आर्टिकल यूज करतो आपण नाउनच्या पूर्वी. आर्टिकल्स आपण कशाच्या पूर्वी यूज करतो नाउन. पण त्यातही ते नाउन कोणतं पाहिजे ये सिंग्युलर नाउन पाहिजे. एक वचनी नाम पाहिजे. बघा ना जसं बुक असेल तर बुकच्या अगोदर आपण ए बुक घेऊ. बरोबर आहे. बुक्स जर अनेक वचन असेल तर आपण आर्टिकल्स यूज करणार नाही. मग ए आणि चा यूज केव्हा करतो आपण जर सिंग्युलर नाउन असेल आणि त्या सिंग्युलर नाउन मध्ये जर समजा ते काउंटेबल नाउन असेल. काय म्हटलेलं आहे काउंटेबल नाउन. याच्या अगोदर बघा आपण काइंड्स ऑफ नाउन मध्ये डिटेल मध्ये शिकलेलो आहे आपण. बरोबर आहे. कॉमन नाउन प्रॉपर नाउन त्याच्यानंतर काउंटेबल नाउन अनकाउंटेबल नाउन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कॉन्क्रीट नाउन. येस तुम्ही नक्की माझे ते व्हिडिओ बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. काउंटेबल नाउन काय म्हणजे आपण 1 2 3 4 5 असं काउंट करू शकतो. बरोबर आहे. जसं बुक काउंट करू शकतो आपण. पेन काउंट करू शकतो. टी शर्ट बरोबर ना काउंटेबल नाउन. त्यातही ते सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर तेव्हा आपण यूज करतो आर्टिकल्सचा. थोडस आपण एक्झाम्पल बघूया. बघा आता इथे एक बघितलं बुक. बुकच्या पूर्वी बघा आपण आर्टिकल यूज केलं ए. कॅट येस ए आर्टिकल यूज केलं. बघा ए आणि आर्टिकल्स जे आहे ते आर्टिकल्स साठी आपल्याला कंडिशन आहे सिंग्युलर नाउन पाहिजे आणि काउंटेबल नाउन पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे अम्ब्रेला ॲन अम्ब्रेला. येस आता मित्रांनो काय करू आपण ए आणि चा करेक्ट यूज कसा करायचा. येस पुन्हा बघा हॉर्स अ हॉर्स झालं. ए आणि चा करेक्ट यूज काय करायचं आर्टिकल्स किंवा यूज करायचं ते आज आपण बघणार आहोत. आणि ए अँड आर्टिकल्स यूज करताना तुमच्या सर्वांना माहित आहे देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश. 26 लेटर आहे. सर्वांना माहिती आहे ए बी सी डी ई झेड पर्यंत. बरोबर आहे. आता हे जे 26 लेटर्स आहे एक लक्षात ठेवायचं ए आणि चा यूज करताना आपण साऊंड जो असतो त्या साऊंड नुसार आपण ए आणि चा यूज करतो. बरोबर आहे. जर समजा सेंटेन्स मध्ये कन्सोनंट साऊंड असेल तर आपण यूज करू ए. कन्सोनंट साऊंड जर आला तर काय वापरायचं ए. आणि जर समजा वॉवेल साऊंड जर असेल तर वापरायचं ॲन. काय सांगितलं एकदम केअरफुली लक्षात ठेवा. जर कन्सोनंट साऊंड आला तर ए वापरू आपण. वॉवेल साऊंड आला काय वापरायचं ॲन. क्लिअर. पुन्हा रिपीट करतो मी. कन्सोनंट साऊंड असेल तर ए घ्या आणि वॉवेल साऊंड असेल तर ॲन घ्या. आता एक लक्षात ठेवायचं हे जे 26 लेटर्स आहे या 26 लेटर्स मध्ये बरोबर आहे हे कन्सोनंट साऊंडचे लेटर्स आहे. बघा बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके. आणि देर आर 5 वॉवेल्स ए ई आय ओ यू. एक लक्षात ठेवा पुन्हा एक सांगत आहे मी तुम्हाला आपल्याला लेटर्स नाही पाहिजे. अलग लक्षात आपल्याला साऊंड पाहिजे. तेही आपण डिटेल मध्ये बघणार आहोत की केव्हा आपण ए वापरू केव्हा आपण ॲन वापरू कसं वॉवेल साऊंड काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. पण हे जे बी सी डी बरं ब सी क डी ड साऊंड आहे. बरोबर आहे. आणि इकडे काय वॉवेल साऊंड मध्ये ए ई आय ओ यू. आता एक्झाम्पल द्वारे एकदम तुमच्या लक्षात येऊन जाईल की कन्सोनंट साऊंड कसं यूज करायचं वॉवेल साऊंड कसं यूज करायचं. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला यासाठी म्हणत आहे की एवढेच तुमच्याकरिता 35 सेंटेन्सेस होमवर्क साठी घेऊन आलेलो आहे. आणि खूप जबरदस्त सेंटेन्सेस आहे हे तुम्ही जर समजा आर्टिकल्स डिटेल मध्ये शिकले करेक्ट इंडेफिनिट आर्टिकल्स ए आणि चा तुम्ही यूज कराल. बघा जसं आता बुक आहे बघा आपल्यासोबत कन्सोनंट साऊंड आहे वॉवेल साऊंड आहे. बुक बुक मध्ये बघा ब बुक मग काही कन्सोनंट साऊंड आला म्हणून आपण वापरू ए बुक. तर नेक्स्ट बघा कॅट काय आलं कॅट सी ए टी कॅट क क साऊंड आला म्हणून काय आहे क साऊंड काय येते कन्सोनंट साऊंड कॅट. ओके येस. नेक्स्ट बघा डॉग
ड ड साऊंड आहे म्हणजे डॉग. गन जी साऊंड ए गन. येस अ गन. हॉर्स एच साऊंड आहे बघा हॉर्स ए हॉर्स. ओके येस काय आलेलं आहे ए हॉर्स. ए हॉर्स. नेक्स्ट बघा ऍपल. आता इथे ऍपल मध्ये बघू आपण ऍ साऊंड आहे. आपण आता बघितलं ए ई आय ओ यू ऍ साऊंड आहे. ऍ मीन्स काही वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड असेल तर ऍन. नेक्स्ट ऑरेंज ऑ बघा ऑ साऊंड आला म्हणजे ऍन ऑरेंज. येस अम्ब्रेला ऍन अम्ब्रेला. ओके येस. सेंटेन्स मध्ये बघा युनिव्हर्सिटी. हे बघा आता इथे बघू आपण. आता बघा युनिव्हर्सिटी मध्ये यू आलेला आहे बरोबर आहे. आता आपण म्हटलं ए ई आय ओ यू लेटर्स आहे वॉवेल बरोबर आहे. पण असं नाही आहे. यूच जर बघितलं आपण तर यू मध्ये वाय येतो बरोबर आहे. म्हणून इथे अ युनिव्हर्सिटी येईल. येस बघा युरोपियन यू ईने जरी स्टार्ट झाला त्याचा साऊंड आहे युरोपियन म्हणजे ए युरोपियन. येस युनिफॉर्म यू पुन्हा यू आला बघा. स्पेशल लक्षात ठेवायचं यू आलेला आहे म्हणजे वाय येते आणि वाय आलं म्हणजे काय येईल अ युरोपियन. येस अवर. आता इथे बघा एच ने स्टार्टिंग झालं आहे पण याचा आपण साऊंड अवर अवर. ओके अ ने करतो म्हणून काय इथे काय ॲन अवर. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नेक्स्ट ऑनर ऑनर एच आहे एच इथे सायलेंट असतो ऑनर. ऑ कोणता साऊंड आहे वॉवेल साऊंड आहे म्हणून ॲन ऑनर. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नेक्स्ट बघा ऑनेस्ट मॅन ॲन ऑनेस्ट मॅन. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. बघा काय बघितलं आपण की जर समजा कन्सोनंट साऊंड असेल फक्त ए ई आय ओ यू लक्षात ठेवायचं. 5 जर समजा वॉवेल्स सोडले आपण स्वर सोडले बाकी काय आहे कन्सोनंट. कन्सोनंट साऊंड असेल तर ए वापरा आणि वॉवेल साऊंड असेल तर काय घ्यायचं ॲन घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं एक लक्षात ठेवायचं यू हे जर आलं असेल तर त्याच्यामध्ये काय येतो वाय हा येतो आणि वाय काय आहे कन्सोनंट आहे म्हणून ए वापरायचं. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नेक्स्ट आता एक लक्षात ठेवायचं फ्यू. नेक्स्ट बघा अ लॉट ऑफ अ लिटिल. आता हे सर्व आपण बघितले अ फ्यू अ लॉट ऑफ अ लिटिल हे सर्व काय आहे क्वांटिटी आहे बरोबर आहे. क्वांटिटी जर असेल बघा ए इज यूज बिफोर सम एक्सप्रेशन ऑफ क्वांटिटी. संख्या जर असेल संख्यात्मक जर असेल तर ए चा वापर करा. बघा अ गुड डील ऑफ अ ग्रेट अमाऊंट ऑफ म्हणजे ए चा यूज करतो केव्हा करतो आपण जेव्हा क्वांटिटी असेल तेव्हा आपण ए चा वापर करतो. नेक्स्ट बघा येस अ टीम ऑफ अ क्राउड ऑफ अ पेअर ऑफ अ फ्लॉक ऑफ म्हणजे काही इडियोमॅटिक एक्सप्रेशन जर असेल किंवा फ्रेजेस असेल काही तर तेव्हा आपण काय करतो ए आणि ॲनचा यूज करतो. अन आर्मी ऑफ अन असेंब्ली ऑफ. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नेक्स्ट बघा येस ही इज अ कालिदास. आता इथे जर बघितलं आपण तर एक आपल्याला माहिती आहे प्रॉपर नाउन जर असेल प्रॉपर जर नाउन जर असेल जसं नयन है ना गार्गी तर आपण काय करतो आर्टिकल्सचा यूज करत नाही. ही इज अ कालिदास पण तो कालिदास सारखा ज्ञानी आहे हुशार आहे. ही इज अ कालिदास. इथे कालिदास हे जे नाउन आलेलं आहे बघा हे कालिदास नाउन जे आलेलं आहे कॉमन नाउन म्हणून यूज केलेलं आहे आणि म्हणून इथे काय करायचं इफ अ प्रॉपर नाउन इज यूज एज अ कॉमन नाउन तेव्हा आपण काय करतो ए आर्टिकल्सचा यूज करतो. यू आर अ तेंडुलकर. यू आर अ तेंडुलकर म्हणजे तू तेंडुलकर सारखा खेळतोस. येस आहेस म्हणजे इथे काय आहे तेंडुलकर हे जे आहे हे प्रॉपर नाउन नाही तर कॉमन नाउन म्हणून विचारलेलं आहे म्हणून तेंडुलकरच्या अगोदर काय आलेलं आहे ए आलेलं आहे. लक्षात ठेवायचं कधी पण जर समजा प्रॉपर नाउन जर समजा कॉमन नाउन म्हणून यूज केलं असेल तर तेव्हा आपण आर्टिकल्सचा यूज करतो. आता हे सेंटेन्स बघा शी इज अ व्हेरी इंटेलिजंट गर्ल. आता या सेंटेन्स मध्ये नोट करा ए आले ए किंवा यूज केलेला आहे ऍडवर्ब आहे बघा ॲन आलं ए किंवा ॲन किंवा यूज करतो आपण ऍडवर्ब असेल ऍडजेक्टिव्ह असेल आणि नाउन असेल. बघा ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह नाउन या सेंटेन्स मध्ये बघा व्हेरी काय आहे ऍडवर्ब आहे इंटेलिजंट काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे नंतर काय आलेला आहे गर्ल. अशा वेळेस आपण ए किंवा ॲनचा यूज करतो. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट गर्ल. नेक्स्ट बघा ही वॉज अ व्हेरी नॉटी बॉय. आता या सेंटेन्स मध्ये बघितलं तर काय आहे अ व्हेरी नॉटी बॉय. येस जर सेंटेन्स आपण बघितलं
या सेंटेन्स मध्ये अ व्हेरी नॉटी बॉय, बरोबर आहे. काय आहे? अ व्हेरी नॉटी बॉय. व्हेरी ऍडवर्ब आलं, नॉटी काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं, आणि बॉय काय झालं? नाउन झालं. ओके. नेक्स्ट, ही इज मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश. बघा इथून आपण स्टार्टिंग केलं होतं. ही इज एम ए इन इंग्लिश. एक लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा एक आपण कन्सोनंट आणि वॉवेल साऊंड बघितलं, पण इनिशियल जे वॉवेल साऊंड आहे, जसं आता इकडे बघा आपण बघितलं एम ए, ओके, एम बी ए, ओके, येस, एन डी ए, ओके, एंड एल सी, एम ए. बघा एम ए जेव्हा ऍब्रिव्हिएशन आहे ना, ऍब्रिव्हिएशन लिहिताना आपण कसं लिहितो? एम ए. बघा एम प्रोनाऊन्स करता आपण एम लिहित करतो, बरोबर आहे. आणि म्हणून काय येईल माहितीये का, की ऍब्रिव्हिएशन जर असेल आणि इनिशियल त्याचा साऊंड जर समजा वॉवेल साऊंड असेल, एम ए, एम बी ए, एन डी ए, एल सी, बरोबर, एम बी ए मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एल सी लोकल कमिटी, एल सी ए एल लिहितो आपण, एल सी, बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं? चा यूज करायचा. म्हणून पहिल्या याच्यामध्ये बघा मास्टर आहे, मास्टरचा मा म्हणजे काय आहे? कन्सोनंट साऊंड आहे पहिल्या याच्यामध्ये, म्हणून आपण यूज केलं ए. आणि इथे एम ए, बघा एम ए काय आहे? ऍब्रिव्हिएशन आहे आणि इनिशियल वॉवेल साऊंड आहे, म्हणून आपण यूज केलं एन. समजलं सर्वांना? ऑल ऑफ यू अंडरस्टँड आय थिंक. ओके, येस. नेक्स्ट, इनडिफिनिट आर्टिकल्स आर नॉट यूज. आता एक लक्षात ठेवायचं, ए आणि एन जे आहे, बऱ्याचदा काय असतं की तुम्हाला ए आणि एनचा यूज केव्हा नाही करायचा, तर पहिलं बिफोर प्रॉपर नाउन्स इन जनरल. प्रॉपर नाउन जर असेल तर प्रॉपर नाउन पूर्वी यूज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल बघू आपण, माय नेम इज नयन. बघा माय नेम इज अ नयन नाही घेतलं आपण, कारण की इथे नयन काय आहे? तर नयन आहे इथे प्रॉपर नाउन. बिफोर ऍबस्ट्रॅक्ट नाउन, आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन जर आलं असेल तर ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या पूर्वी पण नाही घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, द प्राइस ऑफ सीन इज डेट. या सेंटेन्स मध्ये जर बघितलं तर सीन काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, आणि डेथ काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन पूर्वी देखील काय करायचं? आर्टिकल्स ए एन यूज करायचं नाही. बिफोर मटेरियल नाउन, मटेरियल नाउन जर असेल तर आपण आर्टिकल्स यूज करत नाही ए आणि एन. प्लीज गेट सम सॉल्ट. याच्यामध्ये बघा सॉल्ट काय आहे? मटेरियल नाउन आहे. याच्या पूर्वी आपण ए एन यूज करणार नाही. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके, येस. बिफोर काउंटेबल प्लुरल कॉमन नाउन्स. कुठलंही प्लुरल नाउन जर असेल, कॉमन, बुक्स, कॅट्स, डॉग्स, तर आपण ए एंड यूज करणार नाही. कुड यू हेल्प मी कॅरी बुक्स टू द लायब्ररी. बघा बुक्स काय आलं इथे? अनेक वचन आहे. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड द आर्टिकल पार्ट्स व्हेरी वेल. मित्रांनो बघा काय आहे की या आर्टिकल्स मध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते सर्वात महत्वाचं म्हणजे की कन्सोनंट साऊंड आणि वॉवेल साऊंड. कन्सोनंट साऊंड जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला इझिली काय करता येईल? ए आणि चा यूज करता येईल. कन्सोनंट साऊंड असेल तर ए वापरा, आणि वॉवेल साऊंड असेल तर एन वापरा. बघा हे सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहे, या सेंटेन्सेस मध्ये सर्व तुम्हाला काय करायचं आहे? ए आणि चा वापर करायचा आहे, बरोबर आहे. आणि आपण डिटेल मध्ये आर्टिकल्स बघितलेलं आहे ए आणि एन. लवकरच मी तुमच्यासाठी डेफिनेट आर्टिकल्स घेऊन येईल. बट आय एम रिक्वेस्टिंग यू डिअर फ्रेंड्स, प्लीज subscribe my channel. If you subscribe my channel, you will get notification and you will enjoy this grammar series very well. Have a thank you beta and have a nice day.